तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील जे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जे लाभ घेत आहेत, म्हणजेच जसं की ज्यांनी ठिबक सिंचन अनुदान असेल किंवा तुषार सिंचन अनुदान असेल किंवा वैयक्तिक शेततळे अनुदान असेल, यासाठी त्यांना दरवेळेस अनुदान मिळतं. आता त्यांच्यासाठी या जी-आरमधील माहिती असणार आहे खूप आनंदाची. तर चला मग आता आपण या जी-आरमधील माहिती पाहूया. या जी-आरमधील माहिती आपणास आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर सुरुवातीला पाहू शकता तुम्ही या योजनेचा अनुदान देयाचा जी-आर आलेला आहे. या जी-आरमध्ये या जी-आरचा विषय तुम्ही पाहू शकता. सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि तो जी-आर आहे 24 एप्रिल 2025 रोजीचा. तर येथे आहे प्रस्तावना. ही जी योजना आहे या योजनेतून किती प्रकारचे अनुदान जे आहे ते देण्यात येतं त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय. आपण जे महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय त्याविषयीची माहिती येथे पाहूयात. तर शासन निर्णय काय अशा प्रकारे आहे. सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी 500 कोटी रुपये निधी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच या ज्या योजना आहेत याच्यासाठी 500 कोटी इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात येत आहे. तर हा 500 कोटी निधी जो आहे तो कोणकोणत्या बाबीसाठी कसा वापरला जाणार आहे याविषयीची माहिती आपण एका रकान्यामधून पाहूया. तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बाब आहे. या बाबीमध्ये सूक्ष्म सिंचन हा घटक सुरुवातीला आहे. त्याच्यानंतर असणार आहे त्या सूक्ष्म सिंचन या घटकामध्ये उपघटक असणार आहे ठिबक सिंचन व तुषार सिंचन. तर या दोन बाबीसाठी 400 कोटी रुपये जे आहेत ते शासनाने मंजूर केलेले आहेत अनुदान. त्याच्यानंतर वैयक्तिक शेततळे ही जी 2 नंबरची बाब आहे त्यासाठी 100 कोटी रुपये इतकी अनुदान मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर एकूण खर्च जो आहे तो 500 कोटी रुपये इथे तुम्ही पाहू शकता तो देण्यात आलेला आहे. असं काही शासनाने 500 कोटी रुपये अनुदान जे आहे ते खर्च करण्यास मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर अशा काही प्रकारची सविस्तर माहिती जी आहे ती या निधी वाटपाबद्दलची आहे. तर आता यासंबंधित दिलेल्या काही सूचना आपण इथे पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी. तर तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे आपण हा जी-आर पाहत आहोत त्याच्यामधून जी ही माहिती आपण पाहिलेली आहे त्यावरून अशा काही प्रकारची माहिती समजते की हे अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती केव्हाही बँक संलग्न खाते म्हणजे तुमच्या बँकला जॉईंट आधार संलग्न जे खातं असेल, लिंक खातं असेल, त्या खात्यावरती लवकरात लवकर जे आहे ते महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे ही व्यवस्थापन समिती जी आहे, प्रणाली जी आहे ती जमा म्हणजे जमा करणार आहे. त्याच्यामुळे हे जे लाभार्थी आहेत या योजनेचे तर त्या शेतकऱ्यांना या विषयाचं अनुदान या योजनेचं अनुदान जे आहे ते त्यांच्या खात्यावरती केव्हा देखील जमा होऊ शकतं. त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ती या अनुदानित शेतकऱ्यांसाठी असणार आहे महत्त्वाची. तर तुम्ही पाहू शकता या अधिकाऱ्याला द्यावयाच्या सूचना आहेत. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच शासनाचे वेळोवेळी ते अटी व शर्ती यांचे पालन करावे. जर शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती होती की या योजनेचा लाभ जो आहे तो डी-बी-टी प्रणालीद्वारे मिळणार आहे आणि तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये याचं अनुदान जमा होणार आहे. तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी 400 कोटी अनुदान व वैयक्तिक शेततळे याच्यासाठी 100 कोटी अनुदान असं मिळून 500 कोटी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे. तर अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती जी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. तर अशी होती आजच्या जी-आरमधील माहिती.